मसाला भेंडी एकदम चविष्ट अशी दही मसाला भेंडी बनवण्यासाठी जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आपण आता दही भेंडी बनवायला सुरुवात करूया। पाव किलो छान अशी भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। पाण्याचा अजिबात अंश नाही आहे। आता आपण भेंडीला कट करून घेणार आहोत। भेंडीला कट करताना मागची बाजू आणि पुढची बाजू अशी कट करून घ्यायची आणि हिला आतमध्ये असा चिरा द्यायचा। असा चिरा दिल्याने आपल्याला भेंडी आतमध्ये खिडकी असेल तर तेही दिसेल आणि यात आपला मसालाही पूर्ण बसेल। आता या प्रकारे मी पूर्ण भेंडी कापून घेणार आहे। भेंडी जर मोठी असेल तर आपण असे मधून 2 तुकडे पण करू शकतो। छोटे साईजचे असेल तर सिंगल पीस ठेवू शकतो किंवा आपल्याला लहान तुकडे आवडत असेल तर आपण लहान तुकड्यामध्ये पण करू शकतो। भेंडी फ्राय करण्यासाठी मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे। ही आपल्याला शॅलो फ्राय करायची आहे। आता आपण हिला छान अशी नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। दोन मिनिट झालेले आहेत। आता आपल्या भेंडी थोडी नरम पण झालेली आहे। आता या स्टेजला मी यात अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे। मीठ घातल्यामुळे आपली भेंडीला पण मीठ लागेल आणि खाताना आपल्याला छान चवही लागेल। आता परत आपण 2 ते 3 मिनिट याला परतून घेणार आहोत। आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवून आपण याला 2 मिनिटं परतून घेणार आहोत। 2 मिनिटं झालेले आहे। भेंडी पण छान नरम झालेली आहे। आता मी भेंडी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। हे बघा, छान नरम झाली भेंडी। गॅस बंद करून भेंडी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। कढईमध्ये मी थोडं तेल घालून घेणार आहे। दोन मोठे चमचे एवढे तेल घालून घेतलेलं आहे। आता पाव चमचा जिरं घालून घेणार आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला फुल फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। कांद्याचा आपला कलर बदललेला आहे। आता आपण यात मसाले घालून घेऊ। पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीनुसार तुम्ही तिखट घालू शकता। मी इथे 1.5 चमचा तिखट घेतलेला आहे। धना पावडर 1 चमचा, कसुरी मेथी, थोडा गरम मसाला आणि टोमॅटो। इथे 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत। आता टोमॅटो आपल्याला छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। इथे पाव चमचा मी मीठ घालून घेणार आहे। मिठामुळे आपले टोमॅटो लवकर शिजतील। मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण आपण भेंडी शिजवताना भेंडीमध्ये पण मीठ घातलेलं आहे। आता झाकण ठेवून आपला मसाला आपण छान शिजवून घेऊ। एक वाटी मी इथे ताजं दही घेतलेलं आहे। दही मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून फेटून घेणार आहे। मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। मसाला आपला छान शिजलेला आहे। यामध्ये मी आपल्याला एक सांगायला विसरली, मी यात आलं आणि लसूणची पेस्ट पण घालून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये आता आपण दही घालणार आहोत।
दही घालताना गॅस बंद करावा। मसाल्यामध्ये दही घालून घेणार आहोत। दही घालण्यापूर्वी मी गॅस बंद केलेला आहे, जेणेकरून आपलं दही फाटू नये। दही घालून आपल्याला याला कंटिन्यू असं चमचा फिरवत राहायचं आहे। चमचा फिरवल्याने आपलं दही फाटणार नाही। दही छान आता मिक्स झालेलं आहे। आता मी गॅस ऑन करते। गॅसची फ्लेम मी आता मंदच ठेवलेली आहे आणि मी यात थोडं पाणी घालून घेणार आहे। अर्धी वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। मसाला छान आता शिजवून घ्यायचा आहे। मसाला आता छान शिजला आहे। मसाल्याने तेलही सोडलेलं आहे। आता आपण यात भेंडी घालून घेऊ। झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ। मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अजिबात चिकट न होणारी दही मसाला भेंडी। तुम्ही पण अशी भेंडीची भाजी नक्की ट्राय करा व आम्हाला कमेंटमध्ये कळवा। चमचमीत अशी आपली मसाला भेंडी रेडी आहे।